एक महत्त्वाची बातमी येते। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांचा अपघात झालाय। उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली आणि कार थेट कंटेनरच्या खाली घुसली। या अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके हे उपाध्यक्ष होते। शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी असल्याचं समोर आलं होतं। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे मोठ्या तणावात होते। आपले प्रतिनिधी नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। नितीन, नेमकं काय घडलेलं आहे? हा भीषण अपघात कसा झालाय? माझी निश्चितच एक धक्कादायक घटना म्हणावं लागेल। एकीकडे बंधू अशोक खरातच्या वेगवेगळे कारनामे समोर आले, तपास सुरू आहे आणि दुसरीकडे आज जे बंधूचे निकटवर्ती समजले जात होते जितेंद्र शेळके हे संभाजीनगरहून शिर्डीकडे येत होते आपल्या कुटुंबासह आणि ते धोत्रे गाव आहे कोपरगाव जवळ, त्या समृद्धी महामार्ग धोत्रे गावाजवळ उभ्या कंटेनरला मागून जाऊन यांच्या गाडीनं धडक दिल्याचं प्रथमदर्शनी आता सगळं समोर येतोय। एकीकडे जर पाहिलं तर यामध्ये स्वतः जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झालाय, त्यांची पत्नी आणि मुलगा देखील गंभीर जखमी। एकूणच या जर दृश्यांमधून आपण त्या गाडीची अवस्था पाहिली तर अपघाताची भीषणता पाहिली तर अपघात किती भीषण होता हे एकूणच आता समोर येतंय। त्यामुळे जे जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि जे शिर्डीमध्ये त्यांचा लॉन्स आहे त्या लॉन्समध्ये देखील खरातची भागीदारी असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे हे सगळे एकीकडे तपास सुरू झाल्यापासून जितेंद्र शेळके देखील तणावात होते। त्यातच आता ही जी बातमी समोर आली आहे का त्यांचा अपघातात मृत्यू झालाय, आता त्या संदर्भात पोलीस देखील अधिक चौकशी करतील, नेमका अपघाताची कारणं शोधली जातील आणि त्यानंतरच सगळं सत्य बाहेर येईल। माधवी, नक्कीच हे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। नितीन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।